बदलापूर येथील घटनेचा काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात येऊन आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे। बदलापूर येथे चिमुकल्या मुलींसोबत आणि कलकत्ता येथे झालेल्या महिला अत्याचार घटनेचा निषेध करण्यासाठी आणि ही प्रकरणं फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशी शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रमिला तोपलावंडे यांच्या नेतृत्वाखाली महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस भवन इथं निदर्शनं आंदोलन करून निषेध व्यक्त करून निवेदन तहसीलदार दिनेश पारगे यांना देण्यात आलं। चिमुकल्यांवर अत्याचार झाला आहे त्या नराधमाला रस्त्यावर फाशी दिली पाहिजे। त्याशिवाय ही जनता म्हणजे सगळी रस्त्यावर उतरली तरच हे सुधारणार आहे। कारण राजकारणी माणसांनी रस्त्यावर उतरून काही नाही आहे, जनतेने रस्त्यावर उतरले पाहिजे तरच महिलांना काहीतरी न्याय मिळणार आहे। सरकार म्हणतंय बेटी पढाओ बेटी बचाओ, पण सरकारचं काम हे वेगळं चालू आहे। बेटीला जर पढवलं आणि मोठं केलं तर आता तुम्हाला माहिती आहे कलकत्त्यामध्ये डॉक्टरवर जो अत्याचार झाला तिला शिकवून मोठा आई बापांनी केलं होतं पण तिच्यावरही अत्याचार झालेला आहे। आणि परवा बदलापूरमध्ये जी घटना घडली ती 12-13 तारखेला घडलेली आहे, तरी पोलीस खात्याने किंवा प्रशासनाने लक्ष दिलेलं नाही। यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती।